शिवचरण गुप्तांना 3 मुली झाल्या, मुलगा एक पण झाला नाही, परंतु त्या माणसाने ठरवलं की ही तिन्ही मुली माझ्या वाघीण आहेत, मला मुलाची काही गरज नाही. प्रसिद्ध कापड दुकानदार होते, त्यांनी तिन्ही मुलींना शिक्षिका बनवले, जेणेकरून त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखी राहतील, स्वावलंबी राहतील, स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि आपल्याला ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपल्याला बघायला येतील. शिक्षिका म्हणजे नवीन पिढीला घडवणाऱ्या मुली आपण बनवतोय. वाघिणी नसून मूर्ख मुली निघाल्या. 3 वर्षा अगोदर हेच शिवचरण गुप्ता हरियाणाच्या एका वृद्धाश्रमात राहायला गेले, दोघेही नवरा बायको. आणि 2 वर्षा अगोदर यांच्या पत्नीचं म्हणजे या 3 मुलींच्या आईचं निधन झालं, त्यावेळेसही 3 मुली आल्या नाहीत. आणि आता 2-3 दिवसापूर्वी शिवचरण गुप्तांचा मृत्यू झाला त्याच वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमवाल्यांनी फोन केला तर त्या तिन्ही मुली म्हटल्या की आम्हाला वेळ नाही, आम्ही तिकडे येऊ शकत नाही. आणि एक तर मुलगी म्हटली मी 5,100 रुपये पाठवते तुम्हाला, तुम्ही कार्यक्रम करून घ्या. आणि त्या मोबाईलवर व्हिडिओ कॉलिंग चालू होतं वडिलांना मुखाग्नी देताना. आणि त्यावेळेस म्हणती मुलगी जास्त वेळ लागल्यामुळे की किती वेळ लागेल आणखी, मला वेळ नाहीये, मला आंघोळ करायची, मला जेवायचंय. मूर्ख मुली आहेत नुसत्या ह्या. कुटुंब कल्याण तर केलंच, परंतु त्यांनी देशसेवेचं काम काय केलं, मरणोत्तर नेत्रदान केलं. डोळं त्यांनी दान केलं, मेल्यानंतर डोळं माझं काढून घ्या आणि ते इतरांना कोणाला तरी जग पाहायला द्या असं सांगितलं. अहो, शिक्षिका बनवण्यासाठी किती वेळ आणि किती पैसा खर्च झाला असेल, अख्खं आयुष्य त्यांच्यासाठी वेचलं आणि त्यांच्यासाठी एक दिवस काढू शकले नाहीत हे